कुठलीही कला त्याचं उद्दिष्ट परफेक्शन नसतं. नियर परफेक्शन किंवा परफेक्शनच्या आजूबाजूचा परिसर असू शकतो. आमचे बागवे सर म्हणतात, कलाकाराला मरण दोनदा, एकदा योग्य ठिकाणी दाद आली नाही की, आणि दुसरी चुकीच्या ठिकाणी दाद आली की. ऑस्कर वाइल्डचं एक वाक्य आहे, टू रिव्हील आर्ट अँड कन्सील द आर्टिस्ट, दॅट इज आर्ट सेम. तर योग्य ठिकाणी दाद देण्यासाठी प्रगल्भ लागतो श्रोतृवर्ग. गाण्याला पूर्णत्व श्रोता देत असतो, म्हणून तेच गाणं वेगवेगळ्या श्रोत्यांसमोर वेगवेगळं भासतं. त्रासामध्ये राहिल्याशिवाय मला ती कला एनिवे पूर्ण करता येत नाही माझी. टेक्नॉलॉजी कॅनॉट बी दी आन्सर टू ऑल युअर प्रेयर. म्हणजे तुम्ही फार त्या ग्लॅमरमध्ये राहिलात तर ते तुम्हाला ताब्यात घेतो तुमच्या, आणि फार त्याला बिचकून राहिलात तर काळ तुम्हाला ताब्यात घेतो. कलाकार, बुद्धिजीवी या लोकांनी ह्या कलेची मजा घ्यायला लोकांना शिकवलं पाहिजे. कुसुमाग्रज जेव्हा पृथ्वीचं प्रेमगीत लिहितात, युगा मागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना, युगा मागुनी चालली रे युगेही. मी इथं तुमच्या गाण्यांवर येतो की मला जेवढी महत्त्वाची तुमची गाणी आत्ता माहिती आहेत किंवा या क्षणी आठवतात ती सगळी मोठी आहेत. बालगंधर्वची असतील, अजिंठाची असतील, किंवा मला आवडणारं ते होऊन या पार्वती म्हणून गाणं ते तर 11-12 11.5 मिनिटाचं वगैरे गाणं आहे. आता मी 4-4.5 मिनिटं म्हणजे खूप झालं. तर ही जी लेंथ आहे 1 मिनिट आता, हां, तर ह्यानं काय फरक पडतो? हा चांगला प्रश्न. मी जरा द्राविडी प्राणायाम करून याचं उत्तर देतो. पूर्वी बालगंधर्व वगैरे हे लोक प्रेक्षकांना आणि त्यांच्या श्रोत्यांना रसिक मायबाप म्हणायचे, बरोबर? का म्हणत असतील रसिक मायबाप? त्यांचं पोट त्यांच्या पैशावर चालू होतं म्हणून म्हणत होते? नाही, कारण नाहीतर त्यांनी दुसरं पण काहीतरी केलं असतं ना. पैसेच समजा डिक्टेट करणार असते. रसिक मायबाप ते यासाठी म्हणायचे कारण जिथे प्रयोग लागायचा बालगंधर्वांचा तिथे लांब लांबनं प्रेक्षक यायचे, रांगेत उभे राहायचे, रात्रभर त्यांचा वेळ द्यायचे, ते ऐकायचे, मग दाद द्यायचे. मग ती दाद अशी असायची की कलाकाराला असं वाटायचं की आणखी गावं, कारण ती योग्य ठिकाणी दाद यायची. आमचे बागवे सर म्हणतात, कलाकाराला मरण दोनदा, एकदा योग्य ठिकाणी दाद आली नाही की, आणि दुसरी चुकीच्या ठिकाणी दाद आली की. तसं तर योग्य ठिकाणी दाद देण्यासाठी प्रगल्भ लागतो श्रोतृवर्ग, आणि म्हणून ते त्यांना मायबाप रसिक असं म्हणायचं. कारण तुमच्या कृपेने मोठा होत चाललोय मी, हा त्याचा हे होता ना. म्हणजे काय तर श्रोत्यांची किंवा प्रेक्षकांची काहीतरी इन्व्हेस्टमेंट होती त्याच्यात. दे वर इन्व्हेस्टेड इन दॅट फॉर्म. श्रोता हा निष्क्रिय हे नाही आहे, तो त्या कलेतल्या प्रक्रियेचा एक अतिशय महत्त्वाचा आणि त्याच्यावर चांगला परिणाम साधणारा असा घटक आहे. गाण्याला पूर्णत्व श्रोता देत असतो, म्हणून तेच गाणं वेगवेगळ्या श्रोत्यांसमोर वेगवेगळं भासतं. तू वेगवेगळ्या ठिकाणी तेच गाणं गायला असतं, वेगवेगळा रिस्पॉन्स येतो त्याला, आणि ते वेगवेगळं वाटतं सुद्धा गाणं आणि होतं सुद्धा. त्यामुळे हे जेव्हा श्रोता इन्व्हेस्टेड असेल ना त्याच्यात, तर तुझा प्रश्न परत एकदा सांग, म्हणजे मी तुला 11 मिनिटं 4 मिनिटं 2 एक्झॅक्टली तो 10 मिनिटं माझ्यासाठी देऊ शकतो का श्रोता? का तो क्लिक करून पुढे जातो? त्याची तयारी आहे का? कारण काय मग आता ह्याच्यावर एक कुठलाही सिनिकल माणूस काय म्हणेल की नाही तुम्ही करा ना असं की माझं अटेन्शन होल्ड होईल.
अरे पण तुला का मी सगळं काम करायला पाहिजे? तुझा काही स्वार्थ आहे की नाही की तू चांगलं बघावंस आणि तुला असं वाटेल की याच्यात काहीतरी आहे, काहीतरी वेळ देशील की नाही तू? आणि लोकांना असं वाटतं की हां मग तुम्ही करा ना मार्केटिंग, मग आम्ही बघू. अरे पण कला जितकी माझ्यासाठी तितकी तुझ्यासाठी पण आहे. तर लोक असं काहीतरी कलाकारावरच उपकार आहेत हे आम्ही पैसे भरून हे बघतो. सो वेन आर्ट कॉनोशियर्स स्टार्ट थिंकिंग ऑफ देमसेल्व्स ॲज कन्झ्युमर्स, तर तुम्ही कलाकार अनुनय करणार नाही तुमचा, याच्या सगळ्या शक्यता बंद करता. हे प्रगल्भ समाजाचं लक्षण नाही. करा तुम्ही म्हणा, पण त्यात माझ्यापेक्षा तुमचा जास्त तोटा आहे. कारण कलाकार एनिवे तो मिझरीमध्येच राहिलेला असतो. म्हणजे मला एकूण त्रासामध्ये राहिल्याशिवाय मला ती कला एनिवे पूर्ण करता येत नाही माझी. आपण मगाशी बोलत होतो जसं की एनी आर्टिस्ट हॅज टू स्टे इन अ केऑस टू प्रोड्यूस ऑर्डर. पण समाज जेव्हा म्हणायला लागतो ना मी पैसे फेकतोय ना, मग तुझी जबाबदारी आहे, असं नाही. तो एक पैसा हा, कारण माझी कला 5 रुपयाचं गाणं नाही आहे ते माझ्यासाठी. हा, आय एम हर्ट वेन यू से की 5 रुपयाचं गाणं 5 रुपयाचं नाही आहे. त्याची म्हणजे ते तुला 5 रुपयाला मिळालं, पण तो त्याच्याबरोबरचा येणारा जो रिस्पेक्ट आहे ना, की ते तू जाऊन घेतलंस, हे माझ्यासाठी अमूल्य आहे. हो ना. कारण माझ्या मनामध्ये मी त्या गाण्याची रुपयात किंमतच करत नसतो. मी खर्च काय आला हे तुला सांगू शकतो, पण तू म्हणशील की मग तुझ्या कलेची किंमत लावतं, मला नाही लावता येणार. अनेक ठिकाणी बरेच कलाकार, मी स्वतःचं फक्त बोलत नाही, ते म्हणतात की मी 1 रुपया घेण्याचा. आता हे 1 रुपया काय येतो, ती त्या डिग्निटीचा द्योतक येते. ते कलाकाराला डिग्निटी हवी असते आणि उदरनिर्वाह तर सगळ्यांनाच करायचा आहे. त्यामुळे किंवा तुम्ही समजून द्या असं कुठला दुकानदार तुम्हाला म्हणतो नाही, कलाकारच म्हणतो. मग ते समजून द्या म्हणजे काय, तर तो तुमच्यावर अवलंबून असतो की हे समजेल तुम्हाला. आता असा समाज आपण तयार करू शकलो तर वेल अँड गुड. नाही करू शकलो तर हे कलाकारांचं आणि समाजाचं दुर्दैव आहे की तुम्हाला अशा काळात तुम्ही जन्माला आलात. आणि सगळीकडे असं असतं असं नाही असतो. एक कुठला तरी समाजाचा भाग असतो जो तुम्हाला उचलून धरतो, तुम्हाला तो. त्यामुळे म्हणून मी म्हटलं ना की मी निराशावादी नाही, तर यासाठी आहे कारण मला तो तसा माणूस भेटत गेलेला आहे. सगळे प्रॉब्लेम्स त्याच्यात सुटतात असंही नाही, पण तुम्हाला जेव्हा असं वाटतं की माझी गाथा इंद्रायणीने वर आणावी, तेव्हा ते लोक येतात. जसं मराठी अभिमान गीताचं उदाहरण आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास स्वतःवरचा पण बसला आणि माझ्या आजूबाजूच्या समाजावर पण बसला की बाबा मी सुखरूप याच्यात आहे. पण अगदी स्पष्टपणे बोलायचं झालं तर आमच्या पिढीला एकूणातच कलेचं कमोडिफिकेशनच माहिती आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी जे 5-10 रुपयाचा रेफरन्स दिला, याच्या पुढं जाऊन वी आर ट्रेंड इन्क्लुडिंग माय सेल्फ इन अ वे की आता मिड जर्नी आम्ही वापरतो. तर मिड जर्नीवरनं आम्हाला 1500 रुपये भरले की म्हणावी तशी AI अनलिमिटेड चित्र काढून देतो. बरोबर. मला हे माहिती आहे की एखाद्या चित्रकार ह्याच्याहून कदाचित छान चित्र काढेल,
पण त्याची इकॉनॉमिक व्हॅल्यू कदाचित माझ्या प्रोजेक्ट कॉस्टमध्ये बसणार नाही. बरोबर. सो ती कला ग्रेट असूनही मी त्याच्याकडे कमोडिटी म्हणून बघतो. करेक्ट. आता तर AI गाणं तयार करतं, संगीत तयार करतं. सो हे जे दिवसेंदिवस कलेचं कमोडिफिकेशन होतंय, ज्याचा माझ्यासह आमची ही जी आत्ताची AI फ्रेंडली पिढी भाग आहे, त्यानं कसं कलेकडे बघायचं आणि मग ओरिजिनल कला, AIची कला काय होणार? अल्टिमेटली तुला तुझ्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बरोबर तुझ्या स्टँडर्ड ऑफ लाईफचा कधी ना कधीतरी विचार करावाच लागतो. हां, नाही तर वर्क लाईफ बॅलन्स वगैरे असे शब्द आलेच नसते. AI उत्तम गाणी देत राहील आणि उत्तम चित्र निर्माण करत राहील, पण मी तुला कलेतला एक महत्त्वाचा गुण जो मला दिसलेला आहे तो सांगतो, जो मला कळलेला आहे. गुज त्याचं ते असं आहे की कला, परफेक्शन इज द डेथ ऑफ आर्ट. कुठलीही कला त्याचं उद्दिष्ट परफेक्शन नसतं. नियर परफेक्शन किंवा परफेक्शनच्या आजूबाजूचा परिसर असू शकतं आणि तो सगळ्यात गूढरम्य प्रदेश आहे तिकडचा, परफेक्शनच्या आजूबाजूचा. पण परफेक्शन इज डेथ. AI कॅनॉट डू एनिथिंग बट परफेक्ट. हां, म्हणजे ते त्याच्या बाबतीत, आणि म्हणून ती डेड वाटतं. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे AI डज नॉट हॅव अ स्टोरी. ही चाल केली, का केलीस बाबा, कशी केलीस, काय त्याच्या मागची कथा? AI डज नॉट हॅव अ स्टोरी. माझ्याकडे गोष्ट आहे, ती जास्त इंटरेस्टिंग आहे आणि त्याचा जो हाय आहे तो वेगळा आहे. त्याच्यातनं मिळणारा जो आनंद आहे तो वेगळा आहे. तू लिओनार्डो दा विंचीचं जेव्हा मोनालिसा बघतोस किंवा व्हॅन गॉगचं स्टारी नाईट बघतोस, तेव्हा तुला काय विचार येतो? तुला हा नाही विचार येत की अरे काय रंगसंगती आहे, काय हे सुंदर दिसतंय. हा येऊन जाईल विचार, 5 सेकंदात तो विचार संपेल. पुढचे 2 तास तुझ्या मनावर जो प्रश्न गारूड घालतं किंवा जे काय गारूड घालतं ते काय असतं, तर हे कसं सुचलं असेल त्याला, कशातनं हा गेला असेल की हे सुचलं त्याला, ती कुठून आली ती मोनालिसाची स्माईल, काय घडलं असेल, ही स्टोरी कुठे आहे AIकडे. त्यामुळे उपयोजित गोष्टींमध्ये तू बिझनेसमध्ये वापरशील AI, पण तू AIचं चित्र तुझ्या दिवाणखान्यात नाही लटकवणार. काय सांगशील लोकांना? किती दिवस लटकवलं असं, दुसऱ्या दिवशी काढशील, तिसऱ्या दिवशी परत नवीन काढशील. इट हॅज नो लाईफ बिकॉज इट हॅज नो स्टोरी. राईट. त्यामुळे AIचा मला थ्रेट नाही वाटत. मला असं वाटतं की इट्स अ गुड थिंग टू हॅपन, की तुम्हाला गाणी करून देते का AI, करू दे की. म्हणून मला असं वाटतं की व्हेअर वी नीड टू इन्व्हेस्ट, कलाकार, बुद्धिजीवी या लोकांनी ह्या कलेची, या इम्परफेक्शनची मजा घ्यायला लोकांना शिकवलं पाहिजे. लोक प्रगल्भ झाले की मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या शक्यता फुटतात, लोकांची मतं तयार होतात. आता हे केलेलं आहे नवीन ते नाटक, गोष्ट संयुक्त मानापमानाची, त्याचं संगीत केलेलं आहे. तर तेव्हा सुद्धा केशवराव भोसलेंचं गाणं आवडणारे एक वेगळा वर्ग, बालगंधर्वांचं आवडणारे एक वेगळा वर्ग, मग त्यांची मतं एकमेकांविरुद्ध. मग ते म्हणतात की नाही बालगंधर्वांचं काय आम्हाला आवडतच नाही. मग दुसरं म्हणतात नाही नाही केशवराव काय फारच आक्रमक गातात. पण त्या दोघांचे वर्ग निर्माण होण्या इतपत एक प्रगल्भता होती की नाही, तर ती असेल समाजामध्ये. आणि जे माझं म्हणणं आहे की आहे अजूनसुद्धा, तर तुम्हाला एक AIच्या ग्लॅमरमध्ये वगैरे तुम्ही काही दिवस राहाल, पण यू विल रिटर्न टू समथिंग दॅट इज मॅनमेड.
कलेच्या बाबतीत तरी. तिथलाच एक थोडासा अधिक हा मुद्दा पुढे घेऊन जाणारा प्रश्न. तुम्ही या उत्तरात असं म्हणालात की हाय मिळतो कोणतीही कला अनुभवताना. असं झालंय का की कलेतनं हाय मिळतो अशी माणसं किंवा त्या मिळणाऱ्या हायची प्रतवारी कमी झाली आहे का बाहेरच्या टेक्नॉलॉजीच्या कंटेंट ओव्हरलोडमुळे? मला याचा विचार करावा लागेल, कारण हो झाली आहे. कारण तो वेळ तुम्हाला मिळत नाही ना तितका, म्हणून ते कमी झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सतत एक्साइटेड राहिलात ना तर तुमचे हाईज आणि लोज तुम्हाला काही वेगळे काढताच येत नाहीत. तुम्ही सतत तिथेच एकाच लेवलवर हाय राहता टेक्नॉलॉजीमुळे. सतत अचंबित राहिल्यामुळे तुम्हाला स्पर्श करतील अशा गोष्टी कमी होतात. कारण तुम्ही सतत ग्लॅमरमध्ये राहता कशाच्या तरी. त्यामुळे तुम्हाला जो काही गोष्ट तुम्हाला स्पर्श करण्यासाठी एक जो वेळ पाहिजे ना तो तुमच्याकडे नसतो. आणि मग तुम्ही हळूहळू तो देत पण नाही, कारण तुम्ही इम्पेशंट होता. विड्रॉल सिम्पटम्स सारखं रे ते. टेक्नॉलॉजीचं सुद्धा ॲडिक्शनच होतं ना ते त्याच. म्हणून त्या ओव्हरलोडमुळे निश्चितच तो हाय लोकांचा कमी झालेला आहे. मला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये वगैरे असं वाटतं की अरे मला एकाग्र श्रोता मिळू दे एक. कारण तो सतत व्हॉट्सॲपवर असतो. लोक कार्यक्रम बघताना असं मोबाईल घेऊन बघतात. समोर चालू असताना तुम्ही स्क्रीनमधनं कशाला बघता? तुमच्या समोर आहे. कारण मला वाटतं ह्याच्यातनं एक कल्मिनेशन असं होईल की एक खूप निश ऑडियन्स तयार होईल याच्यातनं. आणि लोक पुन्हा एकदा दिवाणखान्यांमध्ये भेटायला लागतील. आणि ते म्हणतील नको मला हे अगदी ॲकॉस्टिक अगदी रॉ जसं आहे तसं मला आता ऐकायचं आहे. खरं आहे. ते इव्हेंच्युअल कल्मिनेशन होईलच. कारण कुठल्याही गोष्टीचा एक शांत होण्याचा एक प्लॅटो पिरियड येतोच. तसा तो म्हणजे माझ्या आयुष्यात सुद्धा मला असं वाटायचं की मी टेक्नॉलॉजी ही मी या क्षेत्रात आलो तेव्हा कम्प्युटर्स नुकते आले होते. आणि 4 दिवस सासूचेचं टायटल सॉन्ग मी घरी रेकॉर्ड केलं होतं माझ्या हार्ड डिस्कवर. तेव्हा इट वॉज अनहर्ड ऑफ की घरी रेकॉर्ड करता येतंय. आणि सगळे म्युझिशियन्स वगैरे सुद्धा असे बघत होते की काय करतोयस तू, हे घरी बसून करायचं पण स्टुडिओत नाही जायचं. म्हटलं नाही नाही या कम्प्युटरवर करूया. त्या ग्लॅमरमधनं मी हळूहळू बाहेर पडायला कधी लागलो. कारण आता नवीन नवीन रोज येत राहतं, त्याचा रेट वाढला आहे. पण ह्याची CD ची टेक्नॉलॉजी मी जन्मताना सुद्धा बघितली आणि त्याचा मृत्यूही बघितला. राईट. माझ्या लाईफटाईममध्ये इतकं कुठल्या टेक्नॉलॉजीचा असा पूर्ण ग्राफ मी बघितला नव्हता. पण तुला या टेक्नॉलॉजीची गंमत सांगतो. म्हणजे पूर्वी मॅग्नेटिक टेपवर हे रेकॉर्डिंग्स व्हायचे आणि त्या टेपमध्ये त्या मॅग्नेटिक टेपला हेड घासायचं, त्यामुळे एक असा एक हिस तयार व्हायचा. तर जुन्या कॅसेट्स तू ऐकल्यास तर तुला तो जाणवेल, कारण तो हेड घासतं तर तेव्हा पण घासतं आणि रेकॉर्ड केलेलं आहे तेव्हा पण घासलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या गाण्यांमध्ये एक जुन्या गाण्यांमध्ये असा एक हिस ऐकू यायचा. बरोबर. सगळ्या म्युझिशियन्सना आणि संगीतकारांना आणि गायकांना असं वाटायचं हा हिस गेला तर काय क्लॅरिटी येईल आवाजाला, काहीतरी झालं पाहिजे. मग डिजिटल टेक्नॉलॉजी येणार. असं मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा तो वेटिंग फॉर गोदोसारखं आम्ही त्या डिजिटलची वाट बघत बसलो. आणि डिजिटलची सुनामी आली तेव्हा आम्ही त्या किनारपट्टीवर उभे होतो की आलं डिजिटल. आता तो हिस जाणार. आणि गेला तो हिस. कारण मॅग्नेटिक टेप गेली, बायनरीमध्ये सिग्नल रेकॉर्ड व्हायला सुरुवात झाली आणि तो हिस गेला. आता हिस जाईल हे सगळ्यांनी अँटिसिपेट केलं होतं. पण त्या हिस जाण्याबरोबर काही आपल्या वाद्यांचं कल्चर पण त्याच्याबरोबर जाईल
हे अँटिसिपेट नव्हतं केलं. कारण जो तबला धिंदा धिंग धिंदा धिंदा धिंग धिंदा धिंदा धिंग असा वाजत होता, तो डुप डुप टप डुप तो धिंग, हे जे तबल्याचं कल्चर होतं तेच गेलं त्या ह्याच्यात डिजिटलमध्ये. तो हिस त्याला एक कुशन द्यायचा त्या साऊंडला, ते कुशन गेलं आणि एकदम नेकेड अनएस्थेटिक असा साऊंड वाटायला लागला. मग आता काय करायचं? तर ती एक गोष्ट होती ना की एक ऋषी असतो, त्याला मूल नसतं आणि मग एकदा तो प्रार्थना करत असतो आणि एक उंदराचं पिल्लू, उंदरीण छोटीशी त्याच्या हातात पडते. मग तो तिलाच मुलगी बनवतो आणि बायकोला सांगतो की आजपासून हीच आपली मुलगी. मग ते त्या मुलीला फार प्रेमाने वाढवतात, मग ती वयात येते, मग तिला लग्न करायचं असतं. मग तो म्हणतो चला पण मग वर संशोधनाला जाऊ. मग ते वर शोधायला जातात आणि तो सूर्याकडे जातो आणि तो म्हणतो तिला की बघ सूर्य, चालेल का तुला, याच्याशी लग्न करायचं आहे का? तर ती म्हणते नको बाबा, फार तापट आहे हा, याच्याशी नको लग्न करायला. मग तो म्हणतो ठीक आहे चल आपण वाऱ्याकडे जाऊ. मग वाऱ्याकडे जातात. तर ती म्हणते हा फार धसमुसळा आहे आणि फारच जोर कसं आहे, नको मला, याच्यात कसं होणार, मला मी इतकी नाजूक आहे, याच्याशी नको. मग तो म्हणतो ठीक आहे मग आपण पर्वताकडे जाऊ. मग पर्वताकडे जातात. तो ती म्हणते हा फार बोरिंग आहे हो, हा कुठे हालत नाही फिरत नाही. तर तो म्हणतो की आता काय, मी आता तुला सगळे उत्तम वर दाखवले. तर त्या पर्वताच्या पायथ्याशी एक उंदीर खेळत असतो. तो हवं तेव्हा त्याच्या बिळात शिरतो, बाहेर येतो, त्या दोघांना बघतो. ती म्हणते याच्याशी लग्न करायचं मला, हा फार, याचा स्वतःच्या आयुष्यावर कंट्रोल आहे, हा कुठेही बागडू शकतो, हा इतक्याशा बिळात सुद्धा राहू शकतो, मला आवडलेला आहे. आणि तो पुन्हा तिची उंदरीण करतो. आणि त्या टेक्नॉलॉजीचं असं झालं की ती हिस गेली, त्याच्यामुळे तर कल्चर बिघडलं. मग हे सगळे डिजिटल ऋषी एकत्र आले आणि ते म्हटले काय करणार, म्हणून त्यांनी एक डिजिटल प्लगइन तयार केलं की ज्याच्यामुळे ती हिस परत घालता येईल. आणि आता ती आपल्याला त्याला काय टेप एम्युलेटर म्हणतो आपण त्याला. मग आता प्लगइन म्हणून टेप एम्युलेटर घालायचे आणि परत त्याची उंदरीण केली त्यांनी की आता हिस, हा कसं जुन्यासारखं ॲकॉस्टिक सारखं वाटतंय म्हणून. त्यामुळे टेक्नॉलॉजीसुद्धा शेवटी तुम्हाला काय हवं आहे याची उत्तरं शोधत येतेच ना परत. तात्पर्य असं आहे की टेक्नॉलॉजी कॅनॉट बी दी आन्सर टू ऑल युअर प्रेयर्स. पण टेक्नॉलॉजीपासून दूरही पळता कामा नये. कारण तंत्रज्ञानावर तुम्ही फार त्या ग्लॅमरमध्ये राहिलात तर ते तुम्हाला ताब्यात घेतं तुमच्या, आणि फार त्याला बिचकून राहिलात तर काळ तुम्हाला ताब्यात घेतो. ह्या दोन्ही गोष्टी होता कामा नाहीत. क्या बात आहे. आपण राईड केली पाहिजे टेक्नॉलॉजी. राईट. आपण खूप बोलतोय पण तरीसुद्धा आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी शेवटच्या टप्प्याकडे येतो आणि थोडा टँजंट प्रश्न मला विचारायचा आहे. आजच्या कालावधीमध्ये, आजच्या समाजामध्ये कला काय आहे ह्याच्यापेक्षा ती कुणी बनवली आहे ह्याच्यावर तिचं मूल्यमापन होतं का? अधिक स्पष्ट प्रश्न असा की कौशल इनामदारांनी बनवलेली कला ही फक्त कला म्हणून न बघता ते कोणत्या विचारसरणीचे आहेत, ते काय लिहितात, ते काय बोलतात, ह्याच्यावरून कला जज होती का? असं होत असेल तर त्याचे काय परिणाम आहे? होते ना. आणि याला मी जबाबदार सामान्य श्रोते जे आहेत त्यांना धरणार नाही, पण हे जे बुद्धिजीवी लोक आहेत तथाकथित त्यांना मी धरीन. कलाकारांनी भूमिका घ्यायला हवी आहे. का घ्यायला हवी? जे घेत असतील ते ठीक आहे, पण मग तो धोशा आणि तो आग्रह कलाकाराने आमचीच भूमिका घ्यायला हवी इथपर्यंत येतो तो. आणि हा कोण आहे, मग याची विचारसरणी काय, त्याप्रमाणे मी याला दाद द्यायची का नाही ठरवायचं, असं हे बुद्धिजीवी करतात. जो एका अर्थाने मला त्याचं काही वाटत नाही. कारण काय आहे की शेवटी तुम्हाला एक याला चाळण बसते आणि मग जो श्रोता
ज्याला काही तुमच्या विचारसरणीशी घेणं देणं नसतं आणि त्याला गाणंच आवडत असतं, तो उरतो, तो जेन्युइनली उरतो. आणि असे माझे बरेच मित्र आहेत, बरेच चाहते आहेत, बरेच हितचिंतक आहेत की जे वेगवेगळ्या विचारसरणींमधनं आहेत आणि त्यांना फरक पडत नाही की माझा, कारण माझा काय राजकीय विचार काही एक आहे आणि तो प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे ना की हा, कारण अख्खं म्हणजे लोकशाही म्हणजे त्याच्यात नुसता माझी एक पॉवर आहे असं नाही, माझी जबाबदारी पण आहे. तर मी सतत त्याच्याबद्दल जाणून घेणं हा एक माझं काम पण आहे ते. एनिवे त्यामुळे की समजा मला असं वाटत असेल की नाही 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 बाबा, ही माझी आत्ता विचारसरणी आहे आणि मला या विचारसरणीबरोबर मला जास्त असं वाटतं की माझं भविष्य, देशाचं भविष्य जास्त उज्ज्वल आहे, तर लगेचच दुसऱ्या विचारसरणीला आणि माझी कलाच ते निगेट करून टाकतील, हे जितकं तुम्हाला तथाकथित बुद्धिवाद्यांमध्ये दिसतं तसं इतर लोकांमध्ये नाही दिसत. हां, सोशल मीडियामुळे वगैरे हे खूप जास्त तीव्र आणि टोकदार झालेलं आहे भूमिका सगळ्यांच्या. पण मध्यंतरी मला एक असा पत्रकार भेटला की जो अजिबातच माझ्या विचारसरणीचा नाही आणि थोडंसं मला कुठे कुठे घालून पाडून पण बोललेला आहे. पण ज्या वेळी तो भेटला मला तेव्हा तो म्हणला, अरे मला तुझे ते गाणं आवडतं खूप. तर मी म्हणतो मग जाऊ दे ना, काय फरक पडतो, यांनी भूमिका काय घेतली. आणि तर हे असं असणारच आहे, कारण आपण एक तर्काचा पदार्थ नाही आहे माणूस, तो भावनांचा कडबोळच आहे ते. आणि हे लोकसुद्धा आता तोटा कुठे होतो की जिथे लोक गल्लत करून तुमच्या विचारसरणीमुळे असं काहीतरी, म्हणजे आता मी त्याचं काही लाज वाटायची कारण नाही आहे. मला लोकसत्तेच्या संपादकांनी मला रिकामटेकडा संगीतकार म्हटलं होतं. तर आता हे त्या हुद्द्यावर असलेल्या माणसाने करू नये असं मला वाटतं. तुमचं काम आहे की तुम्ही म्हणा की नाही हे कौशलचं काम चांगलं नाही आहे, तर मी समजू शकतो, मला आवडलं नाही, हे वाईट आहे, मूल्यमापन करा कामाचं. पण जेव्हा त्या पर्सनल गोष्टी होतात मग तर तेव्हा मग दोन तट पडायला लागतात. मग त्या संपादकांचे चाहते असतात, मग माझे चाहते असतात, मग ते त्यांना शिव्या घालतात. त्याच्यातनं फळ काहीच मिळत नाही कशाचं. आणि मला एकदा कोणीतरी प्रश्न विचारला होता, कलाकारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की नाही, तू घेतोस. तर मी म्हटलं मग मी घेतो म्हणून मी तुला सांगतो की जे लोक भूमिका घेत नाहीत त्यांचं रक्षण करणं हा पण जे भूमिका घेतात त्यांचं काम आहे. कारण तुम्ही कुठल्याही विचारसरणीचे असाल आणि कला ही कुठल्याही विचारसरणीची असेल, इफ इट इज पॉलिटिकली मोटिवेटेड ऑल्सो. आता मला महाभारतसुद्धा आवडतं आणि मला उद्ध्वस्त धर्मशाळासुद्धा आवडतं, वेगवेगळ्या कारणांसाठी आवडतं. तर तुम्ही जे बुद्धिजीवी आहेत ते तरी प्रगल्भ होतील की नाही याच्याबद्दल, की ते दोन गोष्टी वेगवेगळ्या बघण्याची त्यांच्यात पात्रता तयार होईल का नाही. समजा झाली नाही तर मला नाही वाटत की कलेचं किंवा कलाकाराचं किंवा माझं काही फार लाँग टर्म बिघडेल. त्यावेळी त्याचा परिणाम होतो, नाही असं मी म्हणत नाही, की तुम्हाला मानसिक त्रास होतो, काही लोक उगाच तुमच्या विरुद्ध बोलायला लागतात, काही लोक तुम्ही कोण आहात, तुमचं आडनाव काय आहे, तुमची जात काय आहे, तुमची विचारसरणी काय आहे, याच्यावरनं बोलणारा एक समाज आहे. पण एनिवे तो तुमचं गाणं ऐकायला येत नसतो. कारण असं असतं तर तो बोललाच नसताना असं काही. त्याच्या उलट तुम्हाला एक असा समाज आहे ज्याची आयडेंटिटी काय आणि त्याच्या लेखी तुमची आयडेंटिटी काय अजिबात काही फरक पडत नाही. आणि तो फक्त तुमच्या गाण्याच्या, मी प्रेमात पण नाही म्हणत, तुमचं गाणं त्याच्या आयुष्याला स्पर्श करतं.
मध्यंतरी मला एक अमेरिकेतनं मेसेज आला त्या फेसबुकवर, कोविडच्या काळातली गोष्ट आहे ही, आणि तो म्हणला की कौशल, मी तुला एकेरी हाक मारतो, कारण आपलं फेसबुकवर कधीतरी मागे बोलणं झालेलं आहे, पण आज मी तुला लिहितोय ते वेगळ्या कारणासाठी. काल मी आत्महत्या करणार होतो, सगळी तयारी केली आणि म्हटलं की गाणं ऐकत निरोप घेऊ जगाचा, आणि यूट्यूब लागलं आणि नेमकं तुझं गाणं परवरदिगार लागलं. आणि तो म्हणला मी ते गाणं ऐकून इतकं रडू लागलो, आणि मी म्हटलं मी हे काय करतोय, तेरा तुझे मैं सौंप दूं कुछ भी नहीं है मेरा. मी इतक्या वेळा ऐकलेले शब्द परत ऐकतोय, आणि ती चाल ऐकतोय, आणि तुझं गाणं ऐकतोय, आणि त्याच्यातलं आवाहन ऐकतोय, आणि मला असं वाटलं की माझं खूप काम राहिलं आहे या पृथ्वी तलावरचं, आणि मी केलं पाहिजे ते. आणि आत्ता काय जे तात्कालिक संकट आहे त्याला तोंड देऊन मी हा काळ निभावला पाहिजे. आणि तो म्हणला तू खरं सांगतो तुला, तुझ्या गाण्याने मला परत आणलं. मला त्याला काय फरक पडतोय की माझी विचारसरणी काय आहे, आणि माझी जात काय आहे, आणि माझी आयडेंटिटी काय, आणि माझं आडनाव काय, आणि मला काय फरक पडतोय. हे असं नातं तयार इतकं घट्ट झाल्यावर मला ना कोणी इतर काही असं बोलतंय त्याच्याबद्दल किंवा काय विचार करतंय असं कारण तुमची कला सच्ची असेल, प्रामाणिक असेल, तर तुम्हाला यासारखे अनुभव येतच राहतील. एका रिक्षेवाल्याची सकाळमध्येच मुलाखत होती, त्यांनी कोणाची तरी बॅग परत केली कॅशनी भरलेली. त्याची मुलाखत घेतली वर्तमानपत्राने की कसं काय तू या दिवसांमध्ये, अशा दिवसामध्ये प्रामाणिकपणा इतका दाखवलास. तो म्हणला मी रोज एक प्रार्थना ऐकून घराच्या बाहेर पडतो, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, मला आणखीन काय पाहिजे याच्या पलीकडे. त्याने कुठे विचार केला की कोणी केलंय गाणं. आणि दुसरी गोष्ट मी सांगू का विनायक, गंमत अशी होते की बऱ्याच लोकांना माहितीही नाही आहे की हे गाणं मी केलेलं आहे, आणि ते गाणं उरतं ना तरी मला तितकाच आनंद होतो. इन अ वे एका तऱ्हेचं ते इमॉर्टलायझेशन आहे की तुम्ही सुद्धा. ऑस्कर वाईल्डचं एक वाक्य आहे, टू रिव्हील आर्ट अँड कन्सील द आर्टिस्ट, दॅट इज आर्ट सेम. कला दिसली पाहिजे आणि कलाकार अदृश्य झाला पाहिजे. राईट. बस शेवटचा प्रश्न आणि मग शेवटची डिमांड. शेवटचा प्रश्न असा आहे की आत्ता या क्षणी किंवा येथून पुढं काय बनवावं वाटतं, एखादं गाणं का त्याचं काही फॉर्म काय आहे, म्हणजे फ्युचर प्लॅन्स हा सोफिस्टिकेटेड प्रश्न, त्याचा आर्टिस्टिक फॉर्म असा की काय बनवावं असं वाटतं आत्ता या कालावर. मला अभिव्यक्ती करावीशी वाटते, अशी गाणी करावीशी वाटतात मला आत्ता, आणि गाणं करावं असं वाटतंय बेसिकली. कमर्शियली काम करायचं म्हटलं, माझ्या वाट्याला वर्षाला किंवा 2 वर्षातनं एखादा सिनेमा येतो जो चांगला असतो, आणि पण बाकी वर्षभर जे कमर्शियल काम असतं, मग कुठे अँथम कर, कुठे जिंगल कर, कुणाचं तरी डॉक्युमेंटरीचं बॅकग्राऊंड कर, शॉर्ट फिल्म कर, हे सगळं मी उदरनिर्वाहासाठी, आणि मला मजा पण येते त्याच्यात म्हणून करत असतो. पण माझी जी आतली एक हे आहे की गाणी करावी, तर ते एक माझ्या डोक्यात आहे. आणि दुसरं म्हणजे अमृताचा वसा नावाचा मी एक प्रकल्प हातात घेतला करायला. मी अभिमान गीत करत असतानापासून तो डोक्यात आहे, तो अति महत्त्वाकांक्षी आहे, त्यामुळे मी तो कसा करीन मला माहिती नाही, तो करायला घेतला आहे मी. पण तेव्हा माझ्या मनात आलं की काय टिकतं. प्रॉब्लेम हा नाही आहे की गाणी हल्ली टिकत नाहीत, प्रॉब्लेम हा आहे की ती टिकावी या उद्देशाने कोणी काही करत नाही. माझं गाणं 100 वर्ष टिकलं पाहिजे या उद्देशाने काही नाही होत. ते टिकेल का नाही हे काळाच्या हातात आहे, ते काळ ठरवेल, हो ना. पण माझं असं आतनं एक उर्मी तरी असली पाहिजे की हे गाणं माझं 100 वर्षात टिकलं पाहिजे. 100 वर्षांनी मुलांनी गात राहावं हे गाणं, 100 वर्षांनी एखाद्या प्रेमात पडलेल्या मुलीने हे गाणं गावं. तसं होत नाही. तर काय टिकतं, क्लासिक टिकतं, ते अभिजात आहे ते टिकतं. मग अभिजात म्हणजे काय, याच्यासाठी मी एक स्वतःची सोपी व्याख्या करून घेतलेली आहे
की जे प्रत्येक पिढीला ज्याचा नव्याने अन्वय अर्थ लावासा वाटतो ते अभिजात. अच्छा. की यू फील द कॉन्स्टंट नीड ऑफ रिइंटरप्रिटिंग बिकॉज इट इज रेलेवंट. तर मग आता अभिजात काय आहे, तर केशवसुतांपासनं महानोरांपर्यंतची ही जी अभिजात आधुनिक कविता आहे आपली, ह्या कवींच्या कविता या जगातल्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानात रेकॉर्ड कराव्या अशी माझी एक महत्त्वाकांक्षा आहे. म्हणजे कुसुमाग्रज जेव्हा पृथ्वीचं प्रेमगीत लिहितात, युगामागुनी चाललेरी युगे ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, काय बरं, युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना, युगामागुनी चालली रे युगे ही. आता हे कुसुमाग्रजांनी लिहिलं आहे, त्याला सूर्यमालिकेचा पट आहे. हे गाणं चेकोस्लोवाकियाला जाऊन प्राग सिटी फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या 150 फिरक म्युझिशियन्स बरोबर करावं अशी माझी महत्त्वाकांक्षा आहे. मराठी अमृता ते पैजा जिंके आहे ना, तर मग ती प्रतिष्ठा मिळावी त्याला जगात. आमिर जॉन हद्दाद जो हॅन्स झिमरकडे गिटार वाजवतो, त्यांनी बोरकरांच्या कवितेत गिटार भरावी. एखादी जॅपनीज व्हायोलिनिस्ट तिने मर्ढेकरांच्या कवितेला सॉन्ग व्हायोलिन वाजवावं. असा तो जगभरातल्या उत्कृष्ट संगीतज्ञांबरोबर असा एक प्रकल्प आपण करावा. येस, असा माझा. तर आता मी उच्चार केला त्याचा, म्हणजे मी तर महत्वाकांक्षी प्रकल्प करण्याची तुम्हाला सवय आहे, त्यामुळे हाही प्रकल्प होईल अशा सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. जनरली या नोटवर मी माझा क्लोज नोट घेत असतो की तुम्ही आलात, आभारी आहे वगैरे. ते तर सगळं आहेच, आज इथंच थांबू. पण माझी ही विनंती पण राहील की परवरदिगार माझंही आवडीचं गाणं आहे, सो याचा एंड हा त्या गाण्याचा 4 ओळीनं व्हावा. आज मला खोकला झालेला आहे, पण तुमची तयारी असेल तर त्याच्यामुळे दर्द माझ्या आवाजात जाणवला तर तो माझ्या खोकल्यामुळे आणि थ्रोट इन्फेक्शनमुळे आहे. आणि स्वानंद गिरकरेचं पहिलं मराठी गाणं आहे. ये आफताब ये महताब ये कायनात सब तेरा, शोहरत का ताज गुरबत की गाज सुरताल साज सब तेरा, तेरा तुझे मैं सौंप दूं कुछ भी नहीं है अब मेरा, परवरदिगार 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 परवरदिगार. श्वासात सुरताचे हृदयात ताल वाजे, परवरदिगार 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 परवरदिगार. यश कीर्ती ही क्षणाची विद्या कधी न लाजे, परवरदिगार परवरदिगार परवरदिगार. उपकार माय बापा उपकार माय बापा, वरदान हे प्रभूचे, हे रत्न संगीताचे, कंठी सदा विराजे, हे रत्न संगीताचे, कंठी सदा विराजे. बदलून वस्त्र गातो मीही जीवन गाणी, आनंद गीत गातो गातो तसा विराणी. होवो निमुक्त उधळेन मी ही सुरासुरांची नाणी, परवरदिगार परवरदिगार
परवरदिगार परवरदिगार परवरदिगार परवरदिगार परवरदिगार परवरदिगार. धन्यवाद.